नाशिक सुखामणी लॉन्स येथे दिनांक 25 फेब्रुवारी रोजी पूनम आणि सागर यांचा शुभविवाह मोठ्या उत्साहात व पारंपरिक पद्धतीने संपन्न झालाय। कुटुंबीय, नातेवाईक व मित्रपरिवार यांच्या उपस्थितीत विवाह सोहळा आनंददायी वातावरणात पार पडला। कितूर आणि कोसावी यांच्या परिवाराने आलेल्या पाहुण्यांचे स्वागत केलंय व आभार मानलाय। विवाह सोहळ्यात मंत्रोच्चार, वधूवरांची वरमाला तसेच पारंपरिक विधी यांचे आयोजन करण्यात आले होते। उपस्थित पाहुण्यांनी नवदाम्पत्याला शुभेच्छा देत त्यांच्या भावी आयुष्यासाठी मंगल कामना व्यक्त केल्या। सुसंस्कार, प्रेम आणि परस्पर समजुतीच्या आधारावर पूनम आणि सागर यांचा संसार सुखाचा व समृद्ध हो हीच सर्वांची प्रार्थना आहे। नमस्कार, नाशिक लोकशाही न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत। तर आपण आलेलो आहोत सुखमणी लॉन्स येथे। तर कित्तूर कुटुंबीय आणि गोसावी कुटुंबीय यांचा आज सुखमेलन होत आहे। आज त्यांचा शुभविवाह पार पडलेला आहे। चिरंजीव सागर तसेच चिरंजीविका पूनम यांचा आज हा शुभारंभ तसेच आज त्यांचा विवाह सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडलेला आहे। तर आपल्या सोबत आहेत नवरीचे वडील राजू सर। आपण त्यांच्याकडून अधिक माहिती जाणून घेऊया। सर्व प्रेक्षक आणि सगळ्या मान्यवरांचे मी आभार मानत आहे। आलेल्या सगळ्या लोकांनी माझ्या मुलीला व जावयांना भरभरून आशीर्वाद दिला, त्याबद्दल पुन्हा एकदा हार्दिक स्वागत। जय जनार्दन, जय जनार्दन। चिरंजीव सागर आवची सौकांचनी पूनम या दोन्ही वधूवरांना श्री राष्ट्रसंत जगद्गुरु जनार्दन स्वामी महाराज तसेच परमश्रद्धेय स्वामी माधवगिरीजी बाबा यांचा शुभ आशीर्वाद या ठिकाणी आज प्राप्त होतो आहे। या दोन्ही वधूवरांना आश्रमातर्फे हार्दिक शुभेच्छा। जय जनार्दन, जय जनार्दन। धन्यवाद।